आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राजीनामा नाट्यानंतर नितीश कुमार यांना नवे मुख्यमंत्रीपद। उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपचा तिढा। मराठा आरक्षण विजयाचा आनंद उत्सव साजरा। प्रगतशील संघाच्या साहित्य संमेलनात विचार मंथन। चिन्मय मिशनतर्फे भगवद्गीतेवर प्रवचनमाळेमधून मार्गदर्शन। आता पुढे अध्यक्षपदीसाठी चुरूस सुरू। आराधना स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा। बेलगाम अर्बन सोसायटी ग्रामरक्षा पठण। साजिद शेख यांचा विशेष पुरस्काराने गौरव। लेकव्यू मध्ये आरोग्य योजनेस प्रारंभ। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता सविस्तर बातम्या। नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे। नितीश कुमारांनी रविवारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे राजीनामा देताना एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावाही केला। तसंच भाजपच्या पाठिंब्याचे पत्रही त्यांनी राज्यपालांना सादर केले। हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले असून आज सायंकाळी 5 वाजता शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे। भाजपाचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी या संदर्भातील माहिती दिली। नितीश कुमार यांनी आज सकाळी संयुक्त जनता दल विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला। या राजीनामा सत्रानंतर भाजपने आपल्या आमदारांना घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले। या पाठिंब्याचे पत्र नितीश कुमारांनी राज्यपालांना सादर केले। यामध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात आले। हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले आहे। त्यामुळे आज 5 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे। उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपचा तिढा। इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर भाजपला कडवी टक्कर देण्याची भाषा काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी वापरली होती। मात्र निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे अनेक पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा करत आहेत। नितीश कुमार यांनी तर बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते। 2 दिवसांनी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी पार पडल्यानंतर यावेळी शिक्कामोर्तब होऊ शकेल। तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। त्यानंतर आता इतर राज्यातील प्रादेशिक पक्षही काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत। या ठिकाणी समाजवादी पक्षाने काँग्रेसला 11 जागा देऊ केला आहे। समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक्स अकाउंटवर याची घोषणा केली। मराठा आरक्षण विजयाचा आनंद उत्सव साजरा। मुंबई येथे मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन छेडलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे। महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून हा संपूर्ण मराठा समाजाचा विजय मानला जात आहे। त्या निमित्ताने बेळगाव येथील स्कल मराठा समाजाच्या वतीने रविवार सकाळी विजय उत्सव साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी उद्यान या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून हा विजय उत्सव साजरा झाला। त्यानंतर मिठाई वाटप करण्यात आले। या प्रसंगी गडिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री भगवानगिरी महाराज हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। हबब शंकर बाबळी यांनी त्यांचा सन्मान केला। यावेळी बोलताना महाराजांनी मराठा समाजाला संघटित होऊन लढा देण्याचे आवाहन केले। या विजय उत्सव कार्यक्रमात स्कळ मराठी समाजाचे प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, गोविंद टक्केकर, राजेंद्र मुतकेकर, महादेव चौगुले, अमर येळूरकर, शिवसंत संजय मोळे, एम.वाय. गाडी, गणेश दड्डीकर, गुणवंत पाटील, महादेव पाटील, सुनील जाधव, सुनील बोकडे, आर.एम. चौगुले आणि इतर उपस्थित होते। प्रगतशील संघाच्या साहित्य संमेलनात विचार मंथन। प्रगतशील लेख संघाच्या वतीने 3रे मराठी साहित्य संमेलन रविवारी इंद्रप्रसाद नगर येथील संत तुकाराम सभागृहात इथे पार पडला।
या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आचार्य अत्रे यांच्या आठवणीतील पत्रकारितेचा मोघावा घेतला. तसेच विविध विषयांना स्पर्श करीत उपस्थितांना विचारमंथन कराव्यास भाग पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधुकर भावे यांनी आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचं उद्घाटन मेघा सामंत, पूर्व संघाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेनसे, सचिव कृष्ण शापूरकर, ज्येष्ठ कामगार नेते नागेश सातारी, प्रकाश मरगाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रद्धांजलीपर ठराव मांडण्यात आला. भरत गावडे यांनी हा ठराव मांडला. त्यानंतर सागर मर्गनाचे यांनी घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. प्राध्यापक डॉक्टर सविता गुरव यांनी सहकार्यांनी सीमा बांधवांची भावना व्यक्त करणारे माझी बहीण गावाकडे राहिली हे गीत सादर केले. आनंद मेनसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन प्रगतशील लेख संघाचे संस्थापक प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. चिन्मय मिशनतर्फे भगवद्गीतेवर प्रवचनमाळेमधून मार्गदर्शन. भगवद्गीता ही आपल्याला मोहमाया आणि अस्थिपासून दूर जाण्यासाठी मार्गदर्शक आहे. जीवनातील दुःखांचे कारण असे दूर करता येईल याचे मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे, असे विवेचन चिन्मय मिशन सेवा ट्रस्टचे स्वामी अभेदानंदजी महाराज यांनी केले. ट्रस्टतर्फे येत्या 25 ते 21 जानेवारी पर्यंत भगवद्गीता या विषयावर प्रवचनमाला सुरू झाली आहे. या प्रवचनमालेच्या माध्यमातून साधकांना भगवद्गीतेच्या अध्यायाचे सार सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रवचन मालिकेला साधकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मिशनचे दक्षिण आफ्रिकेतील स्वामी अभिदानंदजी महाराज दररोज मार्गदर्शन करीत आहेत. गोपटे वाणिज्य महाविद्यालयाच्या के वेणुगोपाल सभागृहात सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत प्रवचनमाला होत आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. आता बुडा अध्यक्षपदासाठी चुरस सुरू. राज्यातील महामंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता बुडा अध्यक्ष व शासन नियुक्त नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पळवीत झाल्या आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील 2 आमदारांना महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे, पण बेळगाव नगर विकास प्राधिकरण अध्यक्षपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. महापालिकेत 5 नगरसेवकांची नियुक्ती शासनाकडून केली जाते, त्याबाबतही अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी शासनाकडून याबाबत निर्णय व्हावा असे इच्छुकांना वाटते. राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत येऊन 7 महिन्यांचा कालावधी लोटण्यास आला आहे. प्राधिकरण अध्यक्ष व महापालिकेतील नगरसेवकांबाबतही सरकार नियुक्त निर्णय घेणे गरजेचे आहे. आराधना स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा. किल्ला येथील आराधना विशेष मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट कमल किशोर जोशी, सालकर सत्संग परिवार बेळगावचे सचिव मधुसूदन हेडा, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा वासंती आचार्य, सविता संबर्गी, भाग्यश्री पाटील, प्रिया सवदी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी स्वागत केले. ध्वजारोहण ॲडव्होकेट कमल किशोर जोशी यांनी केले. सूत्रसंचालन द्वारकाताई पाटील यांनी केले. बेलगाम अर्बन सोसायटीत रामरक्षा पाठण. अयोध्येत झालेल्या श्री राममूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी सोसायटीतील कर्मचाऱ्यांनी रामरक्षा व हनुमान चालीसा पाठण करून आनंद द्विगुणित केला. सकाळी 11 ते 1 या वेळेत अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापन करण्यात आली. या काळात दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण पाहतानाच कर्मचाऱ्यांनी रामरक्षा, हनुमान चालीसा व मारुती स्तोत्र पाठण केले. त्याच सोसायटीचे अध्यक्ष अरुण भेडेकर, सीईओ नेहा नरगुंदकर, राजू जाधव, अमोल चव्हाण, श्रद्धा माळवी, लक्ष्मी फगरे, भरमा येळूरकर, अभिजित उपस्कर आदींनी सहभाग घेतला. साजिद शेख यांच्या विशेष पुरस्काराने गौरव. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते साजिद एन शेख यांना बोर्डाला करत असलेल्या सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञतापर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे शुक्रवारी सकाळी देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून MLRCचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांचा यावेळी विशेष कृतज्ञतापर पुरस्कार देऊन ब्रिगेडियर मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लेकव्ह्यू मधून आरोग्य योजनेचे प्रारंभ. लेकव्ह्यू हॉस्पिटलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त रुग्णांना सवलत आरोग्य योजना सुरू करण्यात आली. लेकव्ह्यूचे संचालक डॉक्टर वीरांना बिवनगीड, डॉक्टर विश्वनाथ उपलदेनी, डॉक्टर मल्लिकार्जुन एच, डॉक्टर गिरीश सोनवाळकर यांच्या हस्ते योजना माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आरोग्य तपासणी योजनेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट NR लातूर यांच्या हस्ते करण्यात आले. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र, मॅरेज ब्युरो,
आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers by 180. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेली कोंडी सरकारच्या आदेशामुळे फुटली आहे, अशी उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. सगळे सोयऱ्याबाबत जी संदिग्धता होती ती आता दूर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सगळे सोयरच्या व्याख्याने नातेवाईक बसतात की नाहीत त्या संदर्भात प्रमाणपत्रे, पुरावे सादर करावे लागतील. याआधीही सरकारने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आरक्षण टिकेल की नाही हे आज सांगता येणार नाही. त्यावेळी सरकारची भूमिका महत्वाची असेल. याआधीही आरक्षण टिकले नव्हते. त्यामुळे क्युरेटिव्ह पेन्शन मध्ये सरकार काय दुरुस्ती करते यावर पुढील निर्णय न्यायालय घेईल, असे निकम यांनी म्हटले आहे. किल्ला येथील राष्ट्रध्वज पुन्हा फडकला. देशातील सर्वात उंच अशी ख्याती असलेला किल्ला येथील राष्ट्रध्वज प्रजासत्ताक दिनानिमित्त फडकवण्यात आला. आमदार राजू सेठ यांनी कल दाबून हा ध्वज फडकावला. किल्ला येथे देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. विशेष काळात तो फडकावण्यात येतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार राजू सेठ यांनी ध्वज फडकावला. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. देशातील सर्व समुदायांना न्याय देणारे संविधान आपल्याकडे आहे, त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन आमदार राजू सेठ यांनी केले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, मुजमिल दोन्नी, शिवाजी मंडळकर, रियाज किल्लेदार, शाहिद खान पाठण आदी उपस्थित होते. श्री पंत महाराजांच्या प्रेमतरंग इंग्रजी अनुवाद पुस्तकाचे प्रकाशन. श्री पंतांनी आपल्या जीवलग गुरुबंधू उद्देशून प्रेमतरंग निबंध लिहिला. मराठीत असलेला हा निबंध इंग्रजीत अनुवादित करण्यात आला आहे. इंग्रजीतील प्रेमतरंग जगभरातील नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन अप्पासाहेब दड्डीकर यांनी बोलताना केले. श्रीपंताच्या प्रेमतरंग या निबंधाचे इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन केतन दड्डीकर आणि प्रशांत भातकांडे यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीपंतांचे वाङ्मय जगभरात प्रसारित व्हावे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रेमतरंग इंग्रजी भाषेतील निबंधरूपी पुस्तकाची पहिली पत्र पत्रकार श्रीकांत काकतीकर यांनी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, उपस्थितांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन संतोष सातोसकर यांनी केले. गडकोट मोहिमेसाठी कंगराळे येथील धारकरी रवाना. कंगराळे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे 45 धारकरी रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहिमेसाठी नुकतेच रवाना झाले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मार्कंडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष RI पाटील, सागर खंडगाळे, भाऊ तुडेकर, दीपक पावशे यांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आरती, श्लोक, मंत्रपठण करण्यात आले. पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे वाहन चोरी फसली. हरियाणा पासिंगचे वाहन चोरीचा प्रयत्न पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे वाहून पाडण्यात आला आहे. शनिवारी दुपारी हिरेबागेवाडी टोलनाका इथे ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार शनिवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास हिरेबागेवाडी टोलनाका इथे हरियाणा पासिंगची असलेली आयशर गाडी थांबलेली असताना चोरट्याने तिथून ती घेऊन हुबळीकडे पोबारा करण्याचा प्रयत्न केला, पण हायवे पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांनी ही गाडी शोधून काढली. चोरटा पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी ठरला. सुमारे 18 लाख रुपये वाहनाची किंमत आहे. बुलक आणि कोवाड महाविद्यालयात सामंजस्य करार. विद्यार्थ्यांत वाचन संस्कृती वाढावी व साहित्यिक देवाणघेवाण व्हावी
या उद्देशाने बुधवारी बुक लव्हर्स क्लब आणि कोवाड येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्यात समंजस करार करण्यात आला। यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे प्राध्यापक डॉक्टर अजय कांबळे, प्राध्यापक डॉक्टर आर.बी. कांबळे, प्राध्यापक डॉक्टर सुनीता कांबळे आणि लिंगराज महाविद्यालयाचे प्राध्यापक अर्जुन कांबळे, लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे, बुलकचे कार्याध्यक्ष चैतन्य हलगेकर, सहकारी अध्यक्ष आरती आपटे, बुलकचे सचिव किशोर काकडे आदी उपस्थित होते। कंगराळी खुर्द येथील पारायण सोहळा 19 मार्च ते 23 मार्च। कंगराळी खुर्द येथील श्री सांप्रदायिक ज्ञानेश्वरी पारायण मंडळ मारकरी वारकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने या वर्षातील पारायण सोहळा मंगळवार दिनांक 19 मार्च ते शनिवार दिनांक 23 मार्च या कालावधीत करण्याचे निश्चित केले आहे। रामकृष्ण हरी मंगळ कार्यालयात उद्योजक CM पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरुवातीला मंडळाचे कार्याध्यक्ष गुलाब पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले। त्यानंतर या वर्षातील मंडळाचे अध्यक्ष म्हणून बाळूसी पाटील, उपाध्यक्ष शांताराम पाटील, सचिव म्हणून PY पाटील, उपसचिव हनुमंत पाटील, खजिनदार परशुराम येळवे, उपखजिनदार चक्राधीर पाटील तर नित्यपूजेसाठी हबब अनिल पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली। गिजरे प्राईम केअर मधील शिबिरात 45 बाटल्या रक्त जमा। प्रजासत्ताक दिनानिमित्त गणेशपूर येथील गिजरे प्राईम केअर रुग्णालयातर्फे आयोजित शिबिरात 120 जणांनी रक्तदान केले। यावेळी मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली। या शिबिरात आरोग्य भारती, बेळगाव ब्लड बँक, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांचाही सहभाग होता। IMAचे अध्यक्ष रवींद्र अनगोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी उद्घाटन केले। शिबिरात 120 जणांनी सहभाग घेतला। 45 बाटल्या रक्त जमा झाले। गिजरे प्राईम केअरचे डॉक्टर समर्थ गिजरे यांनी स्वागत केले। डॉक्टर दत्ताप्रसाद गिजरे यांनी आभार मानले। दुचाकीतील रक्कम लांबविणारा चोरटा जेरबंद। APMC आवारातून दुचाकीच्या डिक्कीतून पैसे लांबविणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात APMC पोलिसांना यश आले आहे। शहानवाज इब्राहिम गोळवाळे, वय 42, राहणार घी गल्ली असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 68,500 रुपये जप्त करण्यात आले आहेत। त्याच्यावर 1,40,000 रुपये लांबवण्याचा आरोप आहे। मात्र डिकीट केवळ 68,500 रुपयेच होते असे चोरटा सांगत असल्याने पोलीसही चक्रावले आहेत। अडत व्यापारी राजू डिकोस्टा, राहणार लोंढा, तालुका खानापूर यांनी 2 दिवसापूर्वी आपली दुचाकी APMC आवारात पार्क केली होती। यावेळी अवघ्या काही मिनिटात सदर चोरट्याने डिक्कीतील पैसे लांबवले होते। सदर चोरटा येथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता। पोलीस निरीक्षक विश्वनाथ कुबरी अधिक तपास करत आहेत। अर्जुन सामजी यांचे निधन। मरगाई गल्ली हलगा येथील प्रगतशील शेतकरी, माजी ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अर्जुन देवप्पा सामजी, वय 72 यांचे रविवार दिनांक 28 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।